नमस्कार. आपण पाहत आहात IBN जनमत न्यूज. सांगोला शहरातील मतदारांची कमळाला पसंती. थेट भाजपच्या शहर आघाडीच्या मारुती आबांच्या कमळाला मतदान करून शहराचा विकास करण्यासाठी मतदारांची पसंती. सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, दीपक आबा साळुंके पाटील, बाळासाहेब एरंडे, चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह शहरातील नेते मंडळींनी सांगोला शहर विकास आघाडीची स्थापना करून मारुती आबा बनकर यांना नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उभे केले आहे. मारुती आबा बनकर यांना व कमळ या चिन्हाला सांगोला शहरातील मतदाराकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच सांगोला शहरात शेकापच्या बालेकिल्ल्याने कमळाला पसंत दिली आहे. त्यामुळे मारुती आबा बनकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्याचबरोबर थेट भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान केल्यामुळे सांगोला शहरात मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळेल आणि शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची भावना मतदारामध्ये असल्याचे दिसून येत आहे. आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, बाळासाहेब एरंडे, चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह सांगोला शहर विकास आघाडीचे सर्व नेते मंडळी यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. मारुती आबा बनकर हे सांगोला शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिक व मतदार यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये मोठा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील दलित, मुस्लिम, ओबीसी यांच्यासह सर्व जाती धर्मातील लोकांची पसंती कमळाला व मारुती आबा बनकर यांना असल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर यांच्यासह शहर विकास आघाडीचे सदस्य पदाचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास नेते मंडळी व मतदाराकडून व्यक्त केला जात आहे. रवींद्र कांबळे, सांगोला. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.